नृसिंहवाडी श्री दत्त मंदिरात पाणी। उद्या शनिवारी सकाळी चौथा चढता दक्षिणद्वार होण्याची शक्यता। कोयना धरण पूर्ण क्षमतेने 100% भरलंय। धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढते। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी काल गुरुवारी रात्री 11 पासून धरणाचे 6 वक्र दरवाजे 5.5 फुटाने उघडून धरणातून 49,986 क्युसेक व धरण विद्युत पायथागृहातून 2100 क्युसेक असा एकूण 52,086 क्युसेक विसर्ग करण्यात येतोय। मात्र आज दुपारी 1 वाजता धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। धरणाचे 6 वक्र दरवाजे 5.5 फुटावरून 4 फुटावर आणण्यात आले। आता यातून एकूण 38,531 क्युसेक विसर्ग करण्यात येतोय। यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळी संत गतीने वाढ होते। आज शुक्रवारी सकाळी नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरात कृष्णेचं पाणी शिरलंय। पाण्याची पातळी संत गतीने वाढत असल्याने उद्या शनिवारी सकाळी कधीही या मोसमातला चौथा चढता दक्षिणद्वार होण्याची शक्यता आहे। यामुळे भाविक दक्षिणद्वार स्नान पर्वणीचा लाभ घेऊ शकतात। या मोसमात 16 जुलै, 20 जुलै व 26 ऑगस्ट असा 3 वेळा चढता दक्षिणद्वार झालाय। दरम्यान आज नृसिंहवाडी श्री दत्त दर्शनासाठी आलेले भाविक पाण्यातूनच श्रींचं दर्शन घेत आहेत। शिवार न्यूजसाठी अनिल जासूद।